तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर मग बरेच दिवस झालं मी माझी रोजची देवपूजा तुमच्याशी शेअर केलेली नाही. म्हटलं नेहमी रोज देवपूजा दाखवून तुम्ही बोर होत असेल म्हणून म्हटलं चला आता देवपूजा तर रोजची चालू असते, तर त्यासाठी आपण माझं रोजचं रुटीन मी उठलेले तर 4 वाजून पहाटे 27 झालेले, 4 वाजून 27 झालेले. कधी थोडंसं लवकर उठते, कधी थोडा उशीर होतो. तर चला म्हटलं उठल्याबरोबर अगोदर माझ्याकडे लाकडाची शेगडी आहे चार्जिंगची, तर शेगडी चार्जिंग लावली होती. तसं रात्री ठेवली होती लावून, तर सगळं म्हणलं सकाळी शेगडी पेटवली, मस्त पाणी ठेवले, आंघोळीला सकाळची तयारी. तोपर्यंत मी काय केलं, इकडं दार उघडलं, मोठं दार काढलं बाहेर. तर 4:30चा टाईम होता. तर चला म्हणलं मी आता पहाटे 6ला लाईट जाते, म्हणलं चला थोडंसं अंगण आणि बाहेरचं पाईपनं धुवून काढावं. तसं तर पाऊस चालूच आहे, झिम, पण म्हणलं चला धुवून काढावं. तर त्यासाठी आपण मोटर लावली मी आणि पाईपानं अंगण धुवून बाहेरचं पूर्ण अंगण ओटा धुतला. आणि शेजापाजारला पण पहाटे 6ला लाईट जातून ते पण पाणी भरतात. म्हणलं अगोदर आपलं धुवा म्हणलं. चला दारातलं आवरलं सगळं, घरात आले, घरातलं फिल्टर चालू केलं, कारण रात्री बंद करतो, सकाळी उठले की चालू ठेवतो. फिल्टर चालू केलं, म्हणलं भरलं, फिल्टर भरलं, कळशी पाणी काढून घेतलं. तोपर्यंत इकडं दारात रांगोळी वगैरे काढली आणि मी फुलं तोडून आणली. ते गल्लीत झाड आहे, त्या झाडाची फुलं वगैरे आणली, आंघोळी सगळं झालं. आणि चला म्हणलं रांगोळी काढली, फुलं आणली आणि म्हणलं चला बारशे देव काढं, त्याच्या गळ्यातले हार ड्रेस सगळं काढून ठेवलं. आणि इथं मस्त स्वच्छ चांगली पितांबरीनं मी 4-8 दिवसातून एकदा मी चांगली पितांबरीनं देव क्लिनिंग करते. तर छानपैकी क्लिनिंग केली, देव स्वच्छ उतरंडी पितळ्याच्या घासल्या भरल्या आणि मस्तपैकी देवपूजा केली बघा छानपैकी मी. तर मंडळी मला नाही का अशी देवपूजा करायला खूप आवडतं. म्हणलं चला अशात नाहीच, म्हणलं चला आता बरेच दिवस झाला आपल्या फॅमिलीला देवपूजा शेअर केली नाही, म्हणलं चला आज देवपूजा शेअर करावी. माझ्याकडे भरपूर मी ग्रंथाची पूजा करते. त्यानंतर मी बाहेर तुळशीची पूजा केली आणि चला सकाळ स्वयंपाकाचा टाईम होता, 7-7:30 वाजले त्या. तर चला म्हणलं आता भाजीला काय करावं, थोडंसं भाजीचं पण फ्रीजमधलं संपलं होतं. तर त्यासाठी म्हणलं चला हरभरा डाळीची आमटी करू मस्त. मग त्यासाठी मी काय केले, कांदा कट केला होता, टमाटर कट केलं होतं. कांदा छानपैकी तेलात तळला होता, टोमॅटो आणि त्याच्यात लाल तिखट, हळद, कारण मसाला मी बिलकुल वापरलेला नाही. चांगलं कांदा परतून दिला आणि त्यानंतर त्यात काय केलं मी, जे आपण हरभरा डाळ भाजून चांगली भरड केली ती मिक्सरमधून, तर ती भरड टाकली फोडणीमध्ये, चांगली परतली. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एकीकडं मी गरम पाणी करून घेतलेलं होतं टाकायला, कारण गरम पाण्यानं भाजीला चव पण येते, लवकर शिजते पण. तर त्यासाठी मी गरम पाणी जसं लागेल तसं टाकणार आहे. तर डाळ आणखी शिजायचं राहायला भरड केली बारीक आणि इकडं नाही का मी बडीसोप, जिरं पावडर, मसाला सगळं मी पावडर तयार केली ते एकदाच. आता वरून मी थोडंसं जिरा पावडर घालणार आहे, चव छान येते भाजीला आमटीला. आणि थोडासा गरम मसाला पण घातला आणि थोडीशी कसुरी मेथी घातली, कारण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लवकरच उकळी फुटली. चला आणखीन थोडंसं मी पाणी आता लागेल तसं घालणार आहे त्याच्यामध्ये. तर छान असा स्वाद आहे भाजीचा मस्त मंडळी. तर आता याच्यात काय केलं मी, थोडंसं शेंगण्याचं कूट, थोडंसं मोठं भरड केलं, थोडंसं कूट पण घालणार आहे. आणि त्यानंतर मी नाही का तिळाची पावडर आणि शेंगण्याची पावडर एकदाच करून ठेवते. त्या तिळाची पण पावडर भाजून बारीक करून ठेवलेली एकदाच मिक्सरमधून, ती पण घालणार आहे. चांगली भाजीला चव येते, भाजी आळून पण येते. तिकडं भाकरी पण माझ्या चालू होत्या बाजूला. तर छानपैकी अशी मला आज आमटी भाकरीसोबत चांगली चुरून खायची म्हणून मस्त पातळ अशी भरपूरशी आमटी केली, वरून भरपूर सारी कोथिंबीर कट करून टाकली. तर चला तर आपली आमटी पण तयार झाली, तिकडे भाकरी पण तयार आहे. बाहेर आबाळ आले एवढं, तर चला भुरभुर सुरू झाली. चला नाही का झिमझिम पावसात बाहेर चूल पण पेटवता येत नाही अंगणामध्ये, त्यामुळे मी आता सध्या गॅसवरच करायली भाजी. ते आभाळ आले, बापरे, एवढा जर पाऊस पडला तर सगळ्या ओढ्या नाल्या एकच होतेला. पहा म्हणजे भाजीला किती कट आलाय, मस्त मालकाचं जेवण पण झालेलं आहे. तर चला आता आमची जेवणाची तयारी करायची, एकदम मस्त स्वादाला मंडळी. आणि हरभरा डाळ भाजून तिची भरड केलेली आमटी इतकी भारी लागते ना भाकरीसोबत चुरून. चला मंडळी, बाहेर पण झिमझिम असा पाऊस चालू आहे. तर चला आज छोटासा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.